त्याबद्दल खरंच मला माफ करा. नाही नाही रे, असं नको बोलूस तू. सॉरी वगैरे नको बोलूस. केदार, तू केलेस ना रे, प्रयत्न केलेस, पूर्ण प्रयत्न केलेस तुझी बाजू मांडण्याचा. पण आता सगळ्या गोष्टी इतक्या अचानक घडल्या की ते तुला सावरता नाही आलं. कदाचित कोणालाही जमलं नसतं ते. म्हणजे मी जर तुझ्या जागी असतो तर मलाही जमलं नसतं. आणि आम्ही तुझ्यावरती ही जबाबदारी सोपवली खरी, पण दुर्दैव हे की ते बापूराव नावाचं संकट समोर आलं तेव्हा आमच्यापैकी कोणीही तुझ्या सोबत नव्हता रे. आणि आम्ही तुला दोष देऊन मात्र मोकळे झालो. नाही, पण माझ्या फेलियरमुळे तुम्हाला खूप त्रास झाला ना बाबा? नाही नाही, असं काही नाही आहे. म्हणजे मगाशी मी तुझ्याशी चिडून तुला जे काही बोललो त्यामुळे तुला हे असं वाटणं साहजिकच आहे. पण खरं तर ती माझी चूकच होती बाळा. हां, कारण मागचं पुढचं काही विचार न करता मी तुला बोललो. नाही बाबा, तो तुमचा अधिकार आहे. पण त्या अधिकाराचा गैरफायदाच घेतला ना रे मी. सॉरी बाळा. नाही बाबा, तुम्ही सॉरी नका ना म्हणू. हल्ली ना आपण नॉर्मल बोलतच नाही आहोत, सॉरी जास्त म्हणत आहोत. अरे मग ते चांगलंच आहे ना रे बाळा. नात्यात सॉरी हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. कारण कितीतरी चांगली चांगली नाती सॉरी या शब्दाच्या नसण्यामुळे तुटतात. त्यामुळे आयुष्यात हा शब्द असणं फार चांगलं. आणि तुझ्या आणि माझ्या नात्यामध्ये हा शब्द आहे याचा आनंदच आहे मला. तुम्हाला खरंच राग नाही आला ना माझा? जर असेल ना तर धपाटा मारा अजून एक. अरे पण तू कायम मला शाबासकी देण्याची संधी देत आलायस. त्यामुळे तुला धपाटा मारताना या हाताला 10 वेळा विचार करायला लागतो. पण एक गोष्ट मात्र नक्की, तुझ्या या स्टेटमेंटमुळे गोष्टी जरा आणखी कॉम्प्लिकेटेड झाल्यात एवढं मात्र नक्की. बाबा सॉरी. नाही नाही रे, मी तुला दोष देण्यासाठी म्हणून हे बोलत नाही आहे रे. मला खरंच युवराजची देखील काळजी वाटते खूप, म्हणून बोलतोय. कसं आहे ना, आपली मुलं आपल्या डोळ्यांसमोर असली की खूप खूप बरं वाटतं, समाधान वाटतं रे आई बापांना. पण माझं दुर्दैव बघ, माझी दोन्ही मुलं मला एकत्र अशी कधी दिसलीच नाहीत रे. आणि कधी दिसतील असं वाटतही नाहीये. बाबा वेळ, सगळ्या प्रश्नावरचं एकच उत्तर आहे. पण तरी एक प्रश्न तुला मुलगा म्हणून, एक भाऊ म्हणून विचारायचा आहे. तो असा सहजासहजी डगमगणारा मुलगा नाही आहेस केदार. एखाद्या गोष्टीवर तुझा एकदा का विश्वास बसला की तू त्याची साथ शेवटपर्यंत सोडत नाहीस. मग बापूराव येऊ दे किंवा आणखीन कोणी येऊ देत. मग आज असं नेमकं काय झालं केदार? काय झालं केदार? तुला खरंच असं वाटतंय का की युवराजने अशी काहीतरी चूक केली आहे की ज्याचे परिणाम सगळ्या घराला भोगायला लागतील? खरंच असं वाटतं तुला?